खरं तर आपण आज भोसरी मतदारसंघामध्ये आहोत आणि या भोसरी मतदारसंघामध्ये अ, जुन्या काळातले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जी शिवसेना आहे, त्याच्यातले जे बाळासाहेब ठाकरे सोबत असलेले अ, अनिल दुरापे आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की शिवसैनिक, भाजप आणि शिवसेना की एवढी मोठी युती होती, त्याचे असे काय परिणाम झाले की बाबा आता शिवसेनेला महाविकास आघाडी संघ जाण्याची वेळ आली? जर पहिलं कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आजची आहे, पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून भाजप सेनेची युती होती. परंतु इमानी इतबारे आम्ही सर्व शिवसैनिक आणि आमच्या नेत्यांनी भाजपबरोबर मैत्रीपूर्ण काम केलं. कुठेही त्यांना दगाफटका केला नाही. पण जसे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डायरेक्ट सांगितले की बालासाहेब नाही रे, शिवसेना खतम करो. आणि त्यानंतर भाजपनी कंप्लीट शिवसेनेचे जोर कापायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना खच्ची करायचा प्रयत्न केला. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा मग ती महापालिकेची असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेला तर त्यांना गरज होती म्हणून ते लोकसभेमध्ये बरोबर मदत करायची. पण विधानसभेला शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांनी अक्षरशः आमची जे मागच्या वेळेस 36 आमदार उमेदवार पाडले. म्हणजे आमचे 56 आले होते आणि हे 36 मध्ये जवळजवळ 80-90चा आकडा आमचा होत होता त्याच वेळेस. आणि त्यामुळं आणि प्रत्येक वेळेस खालच्या लेवलची मंत्रीपदं दिली. केंद्रात सुद्धा त्यांनी तेच केलं. अनेक गोष्टी यांच्या सहन केल्या, भरपूर सहन केल्या. काही कार्यकर्त्यांना फोडाफोडीचं राजकारण नंतर तर, आणि म्हणून उद्धव साहेबांना नाईलाजाने भाजपशी काडीमोड करून या ठिकाणी स्वतंत्र राहून नंतर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी करून मुख्यमंत्री व्हावं लागलं. पण तुम्हाला लक्षात आलं असेल की उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे काम केलं ते मला तर नाही वाटत कुठल्या भारतामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत करून, त्याच्यातल्या एवढे संकट आली, वादळाची असो करोनाची असो. या करोनाच्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेबांचं नाव जगभर झालं. कारण त्यांनी ज्या पद्धतीने याचं नियोजन केलं आणि जास्त हानी होऊ नये म्हणून याची काळजी घेतली. आपलं कुटुंब समजून त्यांनी जी काळजी घेतली ती कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. आणि म्हणूनच पहिल्या 5 मध्ये साहेबांचं नाव नेहमी येत होतं. 2-3 वेळा त्यांचं नाव आलं आणि नंतर एकदम खालच्या घाणेरडं राजकारण भाजपने केलं. आणि सर्व आमदार यांना ब्लॅकमेल करून, थोडक्यात ईडी, CBI, इतर काही गोष्टीचं किंवा लालच दाखवून त्यांना फोडल्यानंतर 40 गद्दार आमच्यातून निघून गेल्यानंतर अक्षरशः जी वेदना आम्हाला सर्व शिवसैनिकांना झाल्या, अशा केव्हाही होऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. पण जास्त अजून वाईट का वाटलं की उद्धव साहेबांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन वर्षाहून ते ज्यावेळेस निघाले आणि संपूर्ण घरी येस्तोवर पूर्ण मुंबईकर, पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. ह्याचा बदला घेण्यासाठी आज आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनी आपले सर्व घटक इंडिया आघाडी बरोबर आम्ही आज जिद्दीने काम करतोय. एकंदरीत पाहता भोसरी मतदारसंघामध्ये असं काही भाजपच्या काही नेत्यांकडून तुम्हाला अशी काही वागणूक मिळाली आहे का? असं काय आहे का? आज मी 1985 पासून मी शिवसेनेचं काम करतो. वयाच्या 20व्या वर्षी, आज माझं 60 वय आहे. पण मला कुठलीही संधी मिळाली. कारण हा जो भोसरीचा पूर्व भाग आहे, ह्या भागामध्ये पहिला पूर्वी 59 नंबर वार्ड होता, त्याचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 वार्ड झाले आता प्रभागामध्ये. पण ते 4-4चे वार्ड झाले, मग 2 प्रभाग झाले. 2 प्रभागामध्ये जर विचार केला तर कधीच आम्हाला संधी दिली नाही कोणी. ज्यावेळेस आम्हाला संधी पब्लिक जनतेने आम्हाला स्वतःहून म्हणत आहे तुम्ही निवडणूक लढवा, तुम्हाला ती संधी आहे, करा तुम्ही. पण त्यावेळेस भाजपने आमच्या तोंडातला घास हिरावला. तरी सुद्धा आम्ही युतीचा धर्म पाळला. आणि आजपर्यंत जोपर्यंत युती होती तोपर्यंत ह्या परिसरामध्ये 7-8 नगरसेवक 2-2, 3-3 वेळा निवडून गेले केवळ. आणि ज्या दिवशी आमची शिवसेना भाजपची युती तुटली त्याच्यानंतर भाजपचा पाहिलता तुम्ही, आज माझ्या ह्या प्रभागामध्ये 2 नगरसेवक राष्ट्रवादीचे, 2 भाजपचे, त्याच्यातला एक आता महाविकास आघाडीला आहे, बरोबर.
आणि भोसरीचा जर हिशोब केला तर अनेक कालच्या सभेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, अशी अतिविराट सभा शरद पवार साहेबांची झाली आणि जे मुद्दे त्यामध्ये मांडले आणि ते सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचे मुद्देच पवार साहेबांनी मांडले. जे काय घडलं, जे आपल्या तोंडातले घास ओढून खाल्ला, अशा पद्धतीचं जे कारभार भाजपने महापालिकेत बी केला, विधानसभेत बी केला. त्यामुळं अक्षरशः या परिसरातील जे विचारे आपल्या राज्यातून, राज्याच्या बाहेरून उदरनिर्वाहासाठी या औद्योगिक क्षेत्र, हे भोसरी उद्योग नगरी आहे, या नगरीमध्ये येतात आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी. परंतु त्यांच्या भावनेशी खेळ सर्वांनी या भाजपवाल्यांनी केला आणि त्याच्यामुळं पूर्ण जनता त्रस्त झालेली. आज तुम्ही जर पाहिलं आळंदीची अवस्था पहा, आता तुम्ही इथं आहेत, तुम्हाला आजूबाजूने किती घाणवास होतो. सगळे ड्रेनेज तुंबलेले आहेत, सगळं पाणी रस्त्यावर वाहत आहे. तुम्ही पाहिलं असं आता येताना रस्ते सगळे उखडलेले आहेत, कुठलेही अशी धूळ घाण. आणि अक्षरशः मी स्वतः, मला फुफ्साचे विकार असल्यामुळं मला ह्या गोष्टीचा भरपूर त्रास होतो आणि त्यामुळे मी जास्त बाहेर फिरत सुद्धा नाही मास्क लावल्याशिवाय. आता तुमचे जे शिवसैनिक आहेत, रविभाऊ लांडगेंना तिकीट देणार होते, परंतु ते शरद पवारांची जी जागा सुटली आणि अजित भाऊ गव्हाणे यांना तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर रविभाऊंनी एक मन मोठं करून एक पाऊल मागे घेत एक मोठा खंबीरपणे अजित भाऊंच्या मागे उभं राहिले. म्हणजे हे शिवसैनिकाचं एक मोठं पाठबळ आहे असं म्हणता येईल का? पहिली गोष्ट, स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांचं घर येते, ते घर नेहमीच जनतेच्या सेवेसाठी असतं आणि वेळेला काही गोष्टीचा जर त्यांना योग्य काम करायचं असेल तर त्यावेळेस ते काय करतात की आपला स्वतःचा विचार करत नाही, ते डायरेक्ट दुसऱ्याचा विचार करतात आणि म्हणून त्यांनी हे डिसिजन घेतलं. आज योगायोगाने आम्हाला आनंद आहे की रवी भाऊ जे भाजपने त्यांना वागणूक दिली, आज संपूर्ण आपल्या महानगरपालिकेमध्ये बिनविरोध नगरसेवक ते एकटेच होते, परंतु त्यांना अनेक स्टँडिंग कमिटी असो, महापौर असो, उपमहापौर, कुठल्याही पदावर कधीही त्यांना विचारलं नाही किंवा कुठल्याही विश्वासात घेतलं नाही. आज साहजिक आहे, ती व्यक्ती जर ज्यांनी भाजप रुजवली फुगवली या पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये, की अंकुश भाऊंचं वरले पार दिल्लीपर्यंत होतं, असा मोठा नेता या भोसरीमध्ये होता. परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ह्या लोकांनी कधी त्या घराकडे लक्ष दिलं नाही. पहिल्यांदा सुद्धा अंकुश भाऊ गेल्यानंतर रवी भाऊंचा एकदा पराभव केला होता लोकांनी, ठीक आहे. त्यानंतर ही सगळे एकत्र आले, राष्ट्रवादी काँग्रेसवाले सगळे येऊन भाजपमध्ये झाले आणि जे मूळ भाजपचे होते ते पूर्ण संपलेत, जमा झाले. पण त्याला तोड द्यायला अंकुश भाऊचं घर म्हणजे स्वतः रवी भाऊ लांडगे यांनी त्याला शेदून मागं वळून न बघता पुढं काय करायचं याचा विचार करून त्यांनी शिवसेनेमध्ये सहभाग घेतला. सहभाग घेतल्यानंतर आम्हाला बी शिवसैनिकाला एक ताकद मिळाली, आधार मिळाला की आपण बी अनेक जिल्ह्यातून राज्यातून आलेली मंडळी आहेत, माझे कार्यकर्ते, त्यांना एक पाठबळ मिळालं लढायला की आम्ही कट्टर शिवसैनिक आहे. आम्ही 10 वर्ष आमदारांसंग सुद्धा काम केलं, इमानतदारी केलं, भरपूर पद्धतीने केलं. आज मी सुद्धा ते आमदार होते, अपक्ष आमदार होते, त्यावेळेस प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेमध्ये जे गाव दत्तक देतात त्याच्यामध्ये मी दिलं होतं त्यांना. परंतु आम्हाला आशा होती की ते शिवसेनेत देतील, पण ते काय ते आले नाही, काही कारण असतील त्याला. आणि मी माझं गाव म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे शिवनेरी जन्मस्थळ आहे ते माझं गाव, आणि मी ते गेल्यानंतर भरपूर त्या आमदारांचं कौतुक झालं, चांगलं झालं. परंतु त्या गावामध्ये जे कार्य गावचा विकास व्हायला पण होता, त्याचा आराखडा 65 कोटीचा आराखडा तयार केला होता, परंतु ते काहीच झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, एक रस्ते साधे रस्ते आले, एक 60-65 लाखापर्यंतचं काम झालं त्या ठिकाणी बी. आणि जे स्वप्न पाहिलं होतं गावनी ते होऊ शकलं नाही. त्याला काही राजकीय काही कारण असतील, काही ते मला माहीत नाही. परंतु आज आपण जर विचार करतायत, जर शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी कुणालाही असं स्वप्नात वाटलं नसतं हे समीकरण कधी जुळेल. परंतु एक लक्षात आलं की भाजपला इतकं आपण जेव्हा आम्ही त्यांचं काम केलं, अनेक वेळा आम्हाला त्रास झाला, आमचं आर्थिक नुकसान झालं. आम्ही MIDC तिकडे काम करणारे माणसं होतो त्यावेळेस मी, आणि कधी कुठलं पाठबळ आम्हाला त्यांनी दिलं नाही किंवा आमच्या काय प्रॉब्लेम झाले तरी आम्हालाही कधी असं अंकुश गेल्यानंतर तर नाहीच. एकंदरीत अजित भाऊ जर विधानसभेमध्ये गेले तर असं वाटतं तुम्हाला की अजित भाऊ भोसरीचा विकास करू शकतील? अजित भाऊंचं माझे जवळजवळ 83
1983 पासून संबंध आहेत. भाऊ लहान होते, माझ्यापेक्षा बरेच लहान आहेत. आणि आम्ही खेळायचो क्रिकेट वगैरे एकत्र. आणि तेव्हापासून त्या व्यक्तीचा मी स्वभाव पाहतो, एक शांत. त्यांचे वडील होते दामोदर गव्हाणे, ते काँग्रेसचं काम करत होते. ते देखील असे शांत होते. पहिल्यांदा 86ला ते राहिले तेव्हाच त्यांचा पराभव झाला होता. परंतु ते असे हे सुस्वभावी सुसंस्कृत मंडळी, सुशिक्षित आहे आणि निष्कलंक आहे थोडक्यात. आणि भाऊसुद्धा आता पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक झाला तर माझ्यासारखा सुद्धा त्यांच्या विजयामध्ये कार्याचा वाटा होता. जेव्हा अंकुश भाऊने त्यांना संधी दिली भाजप सेनेच्या युतीमध्ये, पण आम्ही त्यावेळेस सुद्धा आम्हाला तिकीट न मिळाली म्हणून आम्ही नाराज न होता तात्या लोंढे आणि अजित गव्हाणे यांचं मनापासून काम केलं. आमचा एक कॅन्डिडेट होता, दिलीप सावंतची बायको होती रत्नमालाताई सावंत, हे देखील होते. ते एक 25-30 मतांनी त्यावेळेस पराभव झाला त्यांचा. आणि हे दोघं 250, 300, 400 या मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी, आता त्यांचं सर्कल होतं त्या पद्धतीने ते राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे केलं त्यांनी. आणि आतापर्यंत 4थी टर्म ते नगरसेवक झाले. आणि योगायोग असं की आत्तासुद्धा मला पुन्हा त्यांचं म्हणजे संधी द्यावीशी असं वाटतं. कारण पहिल्यांदा सुरुवात माझ्याकडून झाली आणि आता आमदारकीची सुरुवातसुद्धा माझ्यासारखे कार्यकर्ता अशा स्वच्छ चारित्र्यवान उमेदवाराचं काम करतो. मला अभिमान आहे. तर तुम्ही पाहिले की आपल्या सोबत जी निष्ठावंत कार्यकर्ते आणि ज्येष्ठ जे नेते आहेत, अनिल भाऊ आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्या जे तळमळे आहेत, जे आपल्यासंग जे घडलेलं आहे, ह्या गोष्टी आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेल्या आहेत. आणि काय शिवसैनिक कसा आक्रमक होतो, कधी एक पाऊल मागं जाण्यासाठी सुद्धा तयार असतो आणि 2 पावलं पुढे जाण्यासाठी सुद्धा तयार असतो. पण पुन्हा भेटूया, तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.